गेले काही वर्ष विविध घटनांमधून नगर प्रसिद्ध होण्याऐवजी कुप्रसिद्ध होऊ लागले। या घटनांची दखल केवळ राज्यातीलच नाही तर देशातल्या माध्यमांनी देखील घेतली आहे। अहमदनगर, कैरो आणि बगदादची स्पर्धा करणारे हे शहर। मात्र गेल्या दशकभरात याच अहमदनगरमधल्या विविध घटनांमुळे हे शहर महाराष्ट्रच नाही तर अवघा देश हादरलाय। 16 जानेवारी 2001 कोठेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरण, 19 मे 2008 अहमदनगर अशोक हंडे हत्या, 1 जानेवारी 2013 सोनई तिहेरी दलित हत्याकांड, 20 ऑक्टोबर 2014 जवखेडे दलित हत्याकांड, 28 एप्रिल 2014 जामखेड खरडा नितीन आगे हत्या प्रकरण, 13 जुलै 2016 कोपर्डी निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण, 1 जून 2017 पुणतांबा शेतकरी संप, 17 फेब्रुवारी 2018 श्रीपाद छिन्नम यांचे छत्रपती शिवरायांबाबत अपशब्द, 22 मार्च 2018 संजय नहार यांच्यासाठी पार्सलचा स्फोट, 1 एप्रिल 2018 शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओला आग, 7 एप्रिल 2018 शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांचं हत्या प्रकरण। या घटनांमुळे अहमदनगरची राज्यातच नाही तर देशभर बदनामी झाली। आमचे शहर हे 528 वर्षाचा वारसा लाभलेले एक ऐतिहासिक शहर आहे। एकेकाळी कैरो आणि बगदादच्या सौंदर्याच्या तुलनेमध्ये अतिशय सुंदर असं शहर म्हणून या शहराची ख्याती होती। निजामशाहीची राजधानी असलेले हे शहर आहे आणि अतिशय भक्कम आणि मजबूत सुंदर असलेले हे शहर आणि आजच्या या शहराची अवस्था पाहिली तर हे फार वाईट आहे। नगर जिल्ह्यामध्ये एवढी मोठी साखर कारखानदारी आहे, हा एक मोठा विनोद आहे। नगर जिल्हा हा सगळ्यात मोठा जिल्हा, सगळ्यात दुष्काळी जिल्हा। त्या ठिकाणी सरकारनं धरणं बांधली, पाणी आणलं आणि सर्वात जास्त उसाला पाणी लागतं ती स्थिती या ठिकाणी थोपवली, म्हणून तो भाग जास्त समृद्ध झाला आणि दुसरा भाग मागे राहिला आणि अशा पार्श्वभूमीवरती आपल्याकडे सत्ता राहावी हे दुष्टचक्र तयार झालं। पोटनिवडणुकीच्या राजकारणातून झालेल्या दुहेरी हत्याकांडानं तर या बदनामीची परिसीमा गाठली। त्यामुळेच की काय आता नगरकर जागृत झालेत। आम्ही सगळ्यांनी मिळून मी नगरकर म्हणून एक मोहीम सुरू केलेली आहे। या मी नगरकर मोहिमेद्वारे एक पॉझिटिव्ह अप्रोच, एक डेव्हलपमेंट अप्रोच आणि एक विकासाचे अप्रोच आम्ही नगरकरांसाठी व नगरची प्रतिमा भारतात व राज्यात उज्ज्वल व्हावी यासाठी करत आहोत। असं काहीतरी नगर मध्ये उभं करायचं की नगरमध्ये जी आजकाल नगरची जी बदनामी होती, सगळीकडे वेगवेगळ्या घटना घडतायत। नगरमध्ये खोपडी झाली आहे, आता काल परवाची दंगल आहे, सारखं काहीतरी असं नगरबद्दल निगेटिव्हच येत आहे। तर ते सगळं एक कलाकार या नात्याने मला पुसून काढायचे, असं काहीतरी उभं करायचे की नगरकडे लोक एका वेगळ्या दृष्टीने बघतील। अहमदनगरला गतवैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प सजग नगरच्या नागरिकांनी व्यक्त केलाय। विचारवंत, बुद्धिवंत, उद्योजक, व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते यासाठी सारं काही विसरून एक येण्यासाठी तयार आहेत। मात्र त्याला राजकारण्यांची साथ लाभणार का हा प्रश्न अनुत्तरित आहे। मकरंद घोडके, झी मीडिया, अहमदनगर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।